श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 12 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे आषाढ अमावस्या. हिलाच दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. तर या दीप अमावस्येच्या दिवशी हे काही उपाय आहे ते आवर्जून करायचे आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, अडचणी दूर होतील. तर या दिवशी पितरांचं पूजन, त्याचबरोबर काही नियम पाळले तर सर्व संकट देखील दूर होतात. अमावस्या तिथीला काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं निश्चितच फळ जे आहे तर ते प्राप्त होतं. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. बघा, अमावस्या ही पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी असते असं म्हटलं जातं. या दिवशी पितृदेव पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी काही सेवा उपायही करायचे आहेत आणि या दिवशी काही पुण्यकर्म केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व संकट जे आहेत तर ते नक्कीच दूर होतील. देवांचे आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या अमावस्येच्या दिवशी अगदी छोटे छोटे काही साधे उपाय आणि त्यासोबतच सेवा जर केल्या तर त्याचा नक्कीच आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेता येतो. तर या दिवशी बघा, पूजा कशी करावी. तर बघा, अर्थातच दीप अमावस्या म्हणजेच आपल्या घरातील सर्व जे काही दिवे आहेत, अगदी छोटे मोठे कुठलेही दिवे, अगदी लांबण दिवे असतील, जे कुठले दिवे आहेत ते सगळे स्वच्छ करून या दिवशी त्यांचं दीपपूजन केलं जातं. या दिवशी घराचा उंबरठा हा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात थोडंसं मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून स्वच्छ करावं. त्याचबरोबर सर्व यंत्र असतील त्याचबरोबर घरातील वाहनं, जसं की 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जे काही वाहनं असतील ती देखील बघा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. घर स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर नारळ उतारा जो आहे तर तो देखील बघा करायचा आहे. नारळाचा उतारा कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी करायची काही सेवा म्हणजेच काय, तर बघा, सकाळी लवकर उठून पंचगव्य सर्व अंगाला, शरीराला उठण्याप्रमाणे लावायचं आहे आणि गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे. बघा, पंचगव्य लावल्यानंतर पुन्हा साबण लावायचा नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर जमल्यास नदीच्या किंवा बघा, या दिवशी नदीवर आंघोळ करण्याला अत्यंत शुभ मानलं जातं. आता परंतु हे सर्वांना शक्य नाही, म्हणून बघा, तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने आंघोळ केली तरीही चालणार आहे. त्याचबरोबर घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक बघा तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून ही सेवा करायची. आणि ही जी मोहरी आहे ती घरात सर्वत्र टाकल्यानं घराचे वाईट शक्ती, करणी बाधा, भानुमती यासारख्या त्याचबरोबर बघा काही वाईट नजरदोष असतील, काही बाधा असतील तर त्या बाधेपासून नक्कीच संरक्षण होतं. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना देखील तुम्ही नारळ, हार, खडीसाखर देखील ठेवू शकता. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरातील एखादी जर आजारी व्यक्ती असेल, त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्या नारळावर कोरड्या शेंदुरानं त्रिशूळ काढा आणि तो त्रिशूळ काढून त्या नारळाचा उतारा करायचा आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीसाठी नारळ हा सेपरेट घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही असाच नारळाचा उतारा तुमचं जर घरात वाहन जरी असेल तर त्या वाहनावरून देखील असा उतारा तुम्ही नक्कीच करू शकता. आजारी व्यक्ती जरी असेल तरी म्हणजेच काय, तर सतत घरात आजारपण येत असेल, ती व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तिच्यावरून देखील नारळ उतारा नक्कीच करायचा आहे. तर नारळ उतारा करताना बघा, कोरड्या शेंदुराने त्याच्यावर त्रिशूळ काढायचा. नारळाची शेंडी बघा ही त्या व्यक्तीकडे असली पाहिजे. त्यानंतर 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे. उतरवताना फक्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ असं म्हणून हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे आणि एका वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळं जळमटं, अडगळीचं सामान साफसफाई करून त्यानंतर पाण्यात बघा थोडंसं जाडं मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य टाकून तुम्ही ते घर देखील स्वच्छ, त्याचबरोबर ऑफिस असेल, दुकान असेल तर तिथे देखील असे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा जो आहे तर तो पुसायचा आहे. त्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर बघा हे करून झाल्यानंतर तुमचं वाहन असेल ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर नारळ उतरवा. 7 वेळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत हा देखील उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त बघा जेव्हा तुम्ही गाडीवरून हा उतारा करता तेव्हा तुमची गाडी जागेवरच ती चालू ठेवायची आहे. नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा आणि हात जोडून प्रार्थना करावी. त्याचबरोबर घर असेल, दुकान असेल की बघा ऑफिस असेल तर किंवा तुमचा अगदी छोटा का होईना कारखाना जरी असेल तर या दिवशी तुम्हाला जर कोहळा बांधायचा असेल तर देखील तुम्ही कोहळा नवीन बांधू शकता. त्याचबरोबर कोहळा बदलू देखील शकता. तर अमावस्येला बघा नारळ किंवा कोहळा, गोरक्ष, चिंच यावर 1 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 1 माळ या मंत्राची करायची. त्यानंतर या बघा दत्त महाराजांच्या मंत्राची 1 माळ, त्यानंतर शाबरी मंत्र, त्याचबरोबर कालभैरवाष्टक आणि वल्गा सूक्त तुम्हाला असं बघा ही सेवा करायची. तुम्हाला हा कोहळा लाल कपड्यात तुम्हाला हा बांधायचा आहे. त्याचबरोबर जर अगोदर बांधलेला जर असेल आणि कोहळा बघा जर आधीच बांधलेला आहे किंवा नारळ जरी असेल तर तो आधीचा नारळ किंवा कोहळा वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत तुम्हाला सोडायचा आहे आणि त्या जागी अशी सेवा करून नवीन तुम्हाला कोहळा टांगायचा आहे. कोहळा टांगल्यानंतर तो बघा कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळतं, तेव्हा तो काढून कचऱ्यात टाकून द्यावं आणि येणाऱ्या पुढच्या शनिवारी तुम्हाला नवीन कोहळा अशा पद्धतीने किंवा नारळ तुम्ही नक्कीच बांधू शकता. फक्त बघा नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी बघा ही आषाढ अमावस्या आहे. दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे. तर या दिवशी हिरण्यदान आवर्जून करावं. मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, हिरण्यदान हे ज्याला वडील नाही त्याच व्यक्तीनं करायचं आहे. हिरण्यदान करताना काय करायचं आहे तर बघा जानव्याची जोड घ्यायची आहे. त्यानंतर 1.25 पावशेर पेढे घ्यायचे आहे आणि बघा 11 रुपये दक्षिणा ठेवायची आहे. आणि हे तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल त्या मंदिरातील त्या ब्राह्मणाला या 3 वस्तू द्यायच्या आहे. आणि त्यानंतर जर ब्राह्मणाने त्यातील एखादा पेढा जर तुम्हाला प्रसाद म्हणून जर दिला तर तो खाऊ नये. अगदी बघा हे साधे सोपे उपाय आहे, परंतु यामुळे बघा होणारे फायदे जे आहेत तर ते कैक पटीने जास्त आहे. त्यामुळे या आषाढ अमावस्येच्या दिवशी हा साधा सोपा उपाय नक्की करा. तुमच्या घराची, कुटुंबाची, तुमच्या मुलाबाळांची नक्कीच प्रगती होणार आहे. तुमच्या आयुष्यात बघा जे काही संकट, अडचणी आलेल्या आहेत तर त्या नक्कीच दूर होणार आहेत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.